मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मानसिक त्रास आहे का? तुमचे मानसिक आरोग्य बिघडले आहे का? तुम्हाला नेहमी आनंदी राहावेसे वाटते तरी तुमचे मन नेहमी चिंतेत, काळजीत असते का? तर या व्हिडिओमध्ये मानसिक त्रासावर उपाय नक्की मिळणार आहे. सध्या स्थितीत मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व आहे, कारण सगळेच कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत. याचा मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होत असतो. तुमच्या मनात डोकावणाऱ्या विचारांवरून तुमच्या मनस्थितीचा अंदाज येऊ शकतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करावं लागेल किंवा मानसिक त्रास कमी होण्यासाठी काय करावं लागेल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिलीच गोष्ट म्हणजे तुमचं मत मांडा. तुमच्या भावना, विचार यांना मनातल्या मनात दाबून न ठेवता सर्वांसमोर मांडा. यामुळेच तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या मनात विचारांचा काहूर माजला असेल तर त्याबाबत जवळच्या व्यक्तीकडे बोला, व्यक्त व्हा. आज व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करून मतं मांडा. एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला काय वाटतं हे मनातच ठेवलं तर त्याचा तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे वेळोवेळी व्यक्त होत राहा. यामुळे नवीन विचार सुचण्यासही मदत होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. दुसरी गोष्ट म्हणजे पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या. आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करा. पौष्टिक आहार हा शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर असतो. संतुलित आहार शारीरिक आणि मानसिक आरोग्याची घडी योग्य बसवण्यासाठी मदत करतो. आहारावर लक्ष द्या. तुम्ही काय खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. प्रक्रिया केलेलं अन्न, जंक फूड्स खाणं टाळायला हवं. सकस आणि पौष्टिक आहार घेतल्यानं पोट शांत राहील. त्यामुळे तुमची चिडचिड कमी होईल आणि तुमच्या मनात चांगले विचार येण्यास मदत होईल. पुढील गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या. स्वतःची योग्य काळजी घेणं हे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी फायदेशीर ठरतं. इतरांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत यापेक्षा तुमच्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. स्वतःकडून काय अपेक्षा आहेत हे माहीत असल्यास पुढचे निर्णय किंवा मार्ग निवडण्यास मदत होतो. त्यामुळे इतरांच्या आयुष्यात काय सुरू आहे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. शिवाय रागावर नियंत्रण मिळण्यास मदत होते. स्वतःवर प्रेम करा तर दुनिया तुमच्यावर प्रेम करेल. साधा मनमोकळा संवाद ठेवा. संवाद हा महत्त्वाचा भाग असतो. योग्य वेळी योग्य व्यक्तीशी संपर्क साधल्यास अनेक समस्यांवर उपाय शोधता येतो. त्यामुळे वेळोवेळी संवाद साधणं गरजेचं आहे. आता तर संवादाची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचा वापर करा आणि मानसिक आरोग्य जपा. टापटीप राहण्यास प्राधान्य द्या. चेहरा हा व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. प्रत्येक जण स्वतःची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. टापटीप राहणं हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. टापटीप राहिल्यानं मनात चांगले विचार येतात किंवा मनाला उभारी येत असते, असं अनेक संशोधनात सिद्ध झालं आहे. त्यामुळे व्यवस्थित राहण्यास प्राधान्य द्या. वेळोवेळी मदत घ्या. मनात न्यूनगंड न बाळगणाऱ्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ मानलं जातं. आजूबाजूच्या परिस्थितीचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणं साहजिकच आहे. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. मदत मागणं हे हतबलतेचं चिन्ह नाही, हे लक्षात ठेवा. गरजेच्या क्षणी तुम्हाला जास्त मानसिक त्रास होत असेल तर नातेवाईक, डॉक्टरांच्या सल्ल्यानं किंवा पाठिंबामुळे कोणत्याही मानसिक समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर स्वतःला स्वीकारा. अनेक जण स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगतात, स्वतःलाच कमी समजतात. परिणामी आत्मविश्वास कमी होतो. यामुळे स्वतःवर टीका करण्याचं प्रमाण वाढतं. तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करायला सुरू करता. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास मानसिक आरोग्याशी निगडीत समस्येला सामोरे जावे लागते. म्हणून असे विचार वेळीच बाजूला ठेवून स्वतःला आहे तसं स्वीकारा. स्वतःच्या भावनांचा आदर करा. स्वतःमध्ये होणारे छोटे मोठे बदल स्वीकारा. मोठी असो वा छोटी, तुमच्या प्रत्येक प्रगतीचा अभिमान बाळगा. यामुळे तुमचं मनोधैर्य वाढेल आणि तुमचं मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहील. बघा मित्रमैत्रिणींनो, अलीकडच्या दगदगीच्या काळामध्ये प्रत्येकाचे मानसिक आरोग्य बिघडलेले दिसते. प्रत्येक जण चिंतेत, काळजीत दिसत आहे. त्यामुळे मी तर सांगेन, मानसिक स्वास्थ्य सांभाळा. आपले मानसिक आरोग्य चांगले असेल
तर आपल्या चेहऱ्यावर हसू येईल, आपला चेहरा प्रसन्न दिसेल, आपले मन प्रसन्न राहील आणि आपले मन प्रसन्न असेल तर आपण आनंदी राहू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.